श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचनासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तरच जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागतो आणि माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसे नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागतं. सहमत असाल तर होय स्वामी माऊली असे टाईप करून लगेच बाजूची घंटी दाबा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपाचा जन्म झाला. आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र CCTVचा जन्म झाला. त्यामुळे बाळा, तू मनुष्याचा विश्वासघात करू नको. जो तुझ्यावरती विश्वास ठेवतो त्याचा कधीही घात होता कामा नये. जोपर्यंत मनाला आशेचे पंख झाले, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतकरणामध्ये जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने भरभरून जगा. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी शांत राहणं हे खूप गरजेचं असतं बाळा. आयुष्यामध्ये सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला तुम्ही खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्यासाठी संधी त्यांनाच मिळते ज्यांना मध्ये ते पेलण्याची क्षमता असते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कधी अडली नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत साथ देणारी. यामधून तुला कोणती माणसं आयुष्यभर जपायची आहे तर ते तू ठरव बाळा. मी तर म्हणे जी मुळांसारखी माणसे असतात, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी, अशा माणसांना जर का आपण आयुष्यभर जपली तर आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी ह्या सुखकर आनंदीमय होतील. माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. असे जगा की आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची जाणीव आणि उणीव ही नक्कीच जाणवली पाहिजे. चांगले कर्म करा. चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तर चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग ठरणार नाही. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, जास्त वापरली की झिजते. काहीही झालं नाही तरी ते ठरलेलंच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तम. सहमत असाल तर होय देवा, मी तुमचा लाडका भक्त आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका.
एक दानशूर राजा होता. त्याने एक दिवस जाहीर केलं की उद्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल. त्यानंतर ज्याला जी वस्तू हवी असेल त्यानं ती फक्त त्या वस्तूला हात लावायचा, ती वस्तू त्याची होऊन जाणार. दुसराच दिवस उजळला. सर्व लोक राजवाड्यात शिरले. गर्दी जमली. प्रत्येक जण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधू लागला. कुणी सोने घेतले, कुणी पैसे, कुणी घोडा, तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोपऱ्यात थांबून हा सर्व प्रकार पाहत होता. अचानक त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं. ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती. राजा पाहत असतानाच ती त्याच्या जवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हाताने राजाला स्पर्श केला. क्षणार्धात राजा तिचा झाला. राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तू देखील तिच्या मालकीच्या झाला. ज्या पद्धतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पद्धतीने परमेश्वर प्रत्येकाला आपल्या रोजच्या संधी देत असतो. पण त्या लोकांसारखीच आपली चूक होते. परमेश्वराऐवजी आपण त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो. पण देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल. नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. देव नक्कीच आपल्याला देतो. त्यामुळे तुम्ही प्रापंचिक सुखात आनंद न मानता तुम्ही देवाच्या नामस्मरणात, देवाच्या भक्तीत आनंद माना. तुम्हाला तुमच्या आयुष्यात मागण्यासाठी काहीच उरणार नाही. फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व निशंक त्यांच्या चरणी सोपवा आणि त्यांच्या भक्तीत तुम्ही लीन राहा. त्यांनी सांगितलेले बोध तुमच्या जीवनात तुम्ही अवलंबवा. तुमच्यासारखा ह्या जगात कोणीच भेटणार नाही सुखी समाधानी व्यक्ती. सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा सुंदर संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. झाडांसारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीच विसरू नका. शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण सर्वच नाही. जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातं तिथे तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या. कोणाच्या सहाऱ्याची कधीच गरज भासणार नाही. आपल्या स्वामींवरती विश्वास असला तर आपल्याला कोणाचीच गरज पडत नाही. अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाही. त्यांनाही खरं आणि खोटं यातली फरक कळतो. त्याचप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. त्यालाच खऱ्या आयुष्याची जाणीव असते. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण कारलं कडू आणि ऊस गोड, चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच भगवंत सुद्धा सर्वांना सारखाच आहे. दोष आपल्या कर्माचा असतो. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा, नक्कीच तुम्हाला त्याचे फळ चांगले भेटणार आहे. स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे चांगले कर्म कर आणि रागावरती नियंत्रण ठेव. सर्व गोष्टी तुला तुझ्या मनासारख्या घडतील. तू तुझ्या कर्मावरती आणि तुझ्या रागावरती जर का तू नियंत्रण मिळवलंस तर तुला अशक्य असे काहीच नाही. एकदा एका घनदाट जंगलात राजा हरवला आणि त्याला खूप तहान लागली. सर्व शोध घेऊनही त्याला कुठे पाणी मिळेना. तहान लागल्याने त्याचा घसा कोरडा पडत होता. जेव्हा त्याची नजर एका झाडावर पडली जिथे फांदीवरून पाण्याचे छोटे थेंब पडत होते, राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र बनवून त्या थेंबांनी पात्र भरू लागला. कसा तरी बराच वेळ गेला आणि पात्र भरलं आणि राजा आनंदित झाला आणि पाणी प्यायला ते द्रोण तोंडाजवळ नेले. तेवढ्यात समोर बसलेला एक पोपट त्याच्याकडे टेटे असा आवाज करत आला आणि त्याने द्रोणावर झपाट्या मारल्या आणि परत समोर जाऊन बसला. त्यामुळे द्रोणातील सर्व पाणी खाली पडले. मोठ्या कष्टाने त्याने पाणी मिळवले. हे सर्व पाहून राजा निराश झाला. ते सुद्धा त्या पक्षाने सांडले होते. पण आता काय होऊ शकते असा विचार करून त्याने परत तो रिकामा द्रोण पुन्हा भरू लागला. बऱ्याच प्रयत्नानंतर द्रोण पुन्हा भरला आणि राजाने पुन्हा आनंदित होऊन पाणी पिण्यासाठी तो द्रोण उचलला. तोच समोर बसलेला पोपट टेटे करत आला आणि त्याने द्रोण परत एका झटक्यात खाली पाडला आणि परत त्याच्या समोर जाऊन बसला. आता राजा हताश झाला होता आणि रागवला होता की मला खूप तहान लागली आहे, पण मी पाणी गोळा करण्यासाठी खूप कष्ट करतो आणि हा दुष्ट पक्षी येऊन माझी सर्व मेहनत उद्ध्वस्त करत आहे. आता मी त्याला सोडणार नाही. आता जेव्हा तो परत येईल तेव्हा मी त्याला खत्म करीन. म्हणून राजाने हातात चाबूक घेतले आणि तो पुन्हा परत द्रोण भरू लागला. पुन्हा बऱ्याच वेळाने द्रोण पाण्याने भरला. मग राजा पाणी पिण्यासाठी द्रोण उचलतो आणि पोपट द्रोणाला झपाट्या मारण्यासाठी जवळ येताच राजा पोपटावर चाबूक मारतो आणि झटक्यात त्या पोपटाचे प्राण निघून जाते. तेव्हा राजाला वाटते की आता या पोपटापासून आपली सुटका झाली आहे. परत तो आपला द्रोण थेंबा थेंबाने कधी भरू शकेल आणि त्याची तहान कधी समजू शकेल या विचाराने ताबडतोब पोपट बसला होता तिकडे जातो.
जिथून हे पाणी टपकत होतं तेथे ताबडतोब विना विलंब राजा त्या फांदीकडे गेला। तेव्हा राजाला पाणी टपकत असल्याच्या ठिकाणाजवळ जातो तेव्हा त्याला पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याला दिसते की त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ टपकत होती, ज्याला राजा पाणी समजत होता, पण त्या अजगराचे विषारी लाळ होती, विषारी विष होते ते। राजाच्या मनात पश्चातापाचा समुद्र उसळू लागतो। हे परमेश्वरा, मी काय केलं हे? रागाच्या भरात मी वारंवार विष पिण्यापासून वाचवणारा पक्षी मारला। संतांनी देखील क्षमेची मार्ग मी अवलंबलेला असता आणि रागावर नियंत्रण ठेवले असते तर या निष्पाप पक्षाला, माझ्या हितचिंतकाला प्राण गमवावे लागले नसते। तेव्हा त्याला पश्चाताप होतो की अरे देवा, मी अजाणतेपणी केवढे मोठे पाप केले आहे, अरे मला काय झाले आहे। अशा तीव्र पश्चातापाने राजा दुःखी होतो। म्हणूनच असे म्हटले जाते की ज्याच्याकडे क्षमा आणि दया आहे तो खरा नायक आहे। रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे तसेच इतरांचे सुद्धा खूप मोठे नुकसान करते। क्रोध पण हे एका प्रकारचे विषच आहे जे अज्ञानातून उद्भवते आणि पश्चातापाने संपते। त्यामुळे तुम्ही नेहमी रागावर नियंत्रण ठेवा आणि आनंदाने आयुष्य जगा। तुमच्या रागावरती, तुमच्या मनावरती जर का तुम्ही कंट्रोल ठेवले तर तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही, कधीच पश्चातापाची भावना येणार नाही। त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात ज्यावेळेस तुम्हाला असा राग येतो किंवा तुम्हाला असं वाटतं की समोरच्या माणसाच्या कानाखाली द्यावं किंवा त्याचा जीव घ्यावा, पण तुम्ही असे न करता तुम्ही फक्त तुमच्या मनावरती, रागावरती कंट्रोल करा। जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा आणि स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा। पहा, एका क्षणात तुमचा राग हा शांत होईल। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून मी स्वामींचा लाडका भक्त स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा। बाजूची घंटी देखील दाबायला विसरू नका। हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण स्वामी महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही। आज ना उद्या, कधी ना कधी एक वेळ असा येईल की नक्कीच स्वामी आपल्याला साथ देतील, आपले कर्म जर चांगले असतील तर। तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि स्वामी महाराजांची साथ तुम्ही कायम तुमच्या पाठीशी असू द्या। स्वामी आपल्या कायम पाठीशीच असतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभिवचन तुम्ही कधीही विसरू नका। श्री स्वामी समर्थ।